नमस्कार कास्तकार बांधवांनो, उदय लाड शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार होणार 6,000 सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की 31 तारखेपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये होता हरभऱ्याचा बाजार होणार 6,000 हा प्रश्न तुमच्या मनातला, हा प्रश्न माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या तारखेला विचारतोय की 31 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये होता हरभऱ्याचा बाजार होणार 6,000 जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर, तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। प्रत्येक वेळी आपल्या सर्वांचं सबस्क्राईब राहून जाते, याच्यामुळे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय 31 मार्चपर्यंत आता हरभऱ्याचा बाजार होणार 6,000 जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर, तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा या सगळ्यांचा भविष्यात हरभऱ्याच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये काय हरभऱ्याचा बाजार होणार 6,000 तर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर। तर बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी किती आहे तर 5,200 पासून 5,500च्या दरम्यान। महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल की जेव्हापासून सरकारने 50% जे आयात शुल्क होतं पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवरती ते 0% केलं, म्हणून मागच्या वर्षी स्वस्ताचा पिवळा वाटाणा मोठ्या प्रमाणात आयात झाला, त्याच्यामुळे बाजारभाव हे हरभऱ्याचे घसरले। पण आता 1 मार्चपासून त्या 0%चा जो आयात शुल्क आहे तो पुन्हा 50% झालाय। सरकार याला काही कमी करणार नाही, म्हणून हरभऱ्याचा बाजारभाव हा 31 तारखेपर्यंत वाढणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट, 15 तारखेपासून देशामध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी हमी भावावरती सुरू होणार, याचा सुद्धा फायदा आपल्याला हरभऱ्याच्या बाजाराला मिळताना दिसणार आहे। या सर्वांसोबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की या दोन अनुकूल गोष्टींमुळे आपल्याला या ठिकाणी 31 मार्चपर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव हा 100% वाढताना दिसणार आहे। जो बाजारभाव सध्या 5,200 ते 5,500 दरम्यान, याच्यात कमीत कमी 200ची सुधारणा 31 मार्चपर्यंत होऊ शकते व या सुधारणेमुळे सोयाबीनचा बाजारभाव जिथं दबाव होते पण त्याच्या ऐवजी हरभऱ्याचा विचार केला तर हरभऱ्याचा बाजारभाव मात्र तेजीत आहे। म्हणून मी मागे सांगितले की सोयाबीन विकायचं असेल तर विकून टाका, पण हरभरा तुम्ही शिल्लक ठेवा, कारण भविष्यात फार मोठी तेजी येणार आहे। आता इथं बघायला गेलं तुम्हाला सांगतो मित्रांनो, मग ह्या 200च्या तेजीमध्ये बाजारभाव पातळी 5,300 पासून 5,700च्या दरम्यान आपल्याला 31 तारखेपर्यंत पोहोचताना दिसणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो की याच्यामुळे 31 तारखेपर्यंत इथून हरभऱ्याच्या बाजारभावात 200ची तेजी येणार, पण हरभऱ्याचा बाजारभाव 6,000 पार होणार नाही। हरभऱ्याचा बाजारभाव 6,000 होण्यासाठी कमीत कमी आपल्याला जून महिन्याची वाट बघावी लागेल, असं जाणकारांचं मत आहे।
म्हणून विक्रीचा विचार करणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांना मी एकच सल्ला देऊ इच्छितो की जर आपल्याला हरभऱ्याची विक्री करायची असेल तर आता आपण या तेजीमध्ये एक तर विक्री करा, अन्यथा 6,000चा भाव पाहिजे असेल तर जून महिन्यानंतर विक्री करा, तुम्हाला होईल 100% फायदा। भविष्यात देशातील बाजार हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी राहत आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। होपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।